बघा, मीन प्रोपोर्शन म्हणजेच कुठलं पद काढायचं आपल्याला? मध्यपद काढायचंय. सपोज मिड टर्म काय म्हणायचं? सपोज द मिडल टर्म मधलं पद काय आहे? टर्म इज काय? बी. समजा मधले पद काय लिहायचं? फक्त पदच लिहा व्यवस्थित. मधले पद हे काय आहे? बी आहे. परत काय म्हणायचं? हे कसल्या कुठल्या प्रोपोर्शन मध्ये आहेत? पहिलं पद काय आपलं? हे पहिलं पद, हे दुसरं पद आणि हे किती पद आहे? कशात काय अडकलं काय? इथं किती पद आहे? हे कुठलं पद आहे? तिसरं पद आहे. चला, 3 पद तर माहिती झाले, आहे तसं उतरून घेतले. आर इन कुठल्या प्रोपोर्शन मध्ये ते? आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. मराठीमध्ये हे परंपरित आहेत. कसले आहेत सांगा? आता परंपरित असल्यावर काय होतंय? परंपरित आहेत. परंपरित म्हणल्यावर काय ते सांगा. ह्याच्या पुढची स्टेप काय करतोय आपण? बघ कोण सांगतो. परंपरित म्हणल्यावर काय करतो? परंपरित म्हणल्यावर काय? हा सांग. बरं, परंपरित म्हणल्यावर काय ते? काय करायचं परंपरित म्हणल्यावर? परंपरित असलं काय करायचं असते? चला, परंपरित म्हणल्यावर काय करायचं असते? काय करायचं परंपरित म्हणलं सांगा. परंपरित म्हणलं काय करायचं? काय सांगितलं? नाही, सुरुवातीला झालं की आपलं परंपरित पण म्हणत असलं काय करायचं असते? ए बी सी हे परंपरित आहेत. आपण काय केलं त्याच्या पुढची स्टेप? काय केलं त्याच्या पुढची स्टेप? मग आर कंटिन्यू प्रोपोर्शन असेल तर मिडल टर्मचं काय होतं? स्क्वेअर. आणि राहिलेल्या दोन पदांचा काय असतोय? गुणाकार. हा इथंच घ्यायचा आणि याला गुणिले काय करायचं? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर. नंतर आता गुणाकार केल्यावर काय होते बघा, हे एक्स अधिक वाय आहे तसं ठेवायचं. मग ह्याचा फॉर्म्युला मी काय सांगितला? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर याचा गुणाकार काय सांग, याचा फॉर्म्युला काय सांगितला? चला बरं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हा तोच खाली. हा इकडं काय होते? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. दोन्ही वेळा ए मायनस बीच. हा ए प्लस बी ब्रॅकेट ए मायनस बी. मग ह्याचं काय होतं? इथं ए बी नाही, तिथे एक्स आणि वाय आहे. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे काय आलं? एक्स प्लस वाय मायनस एक्स मायनस वाय. छेद काय येणार आहे तसं ठेवायचं, फक्त त्याला कंस घालायचं. त्याला फक्त काय करायचं? कंस घालायचं. चला पुढं. आता एक्स अधिक वाय कट होत नाही, तर वरचा एक्स वजा वाय आणि खालचा एक्स वजा काय होतोय? कट होतोय, भाग जातोय इथं. आता वरती काय राहिलं? डबल आहेत. एक्स अधिक वाय तिकडं पण आहे, त्यांचा गुणाकार म्हणल्यावर काय ते एक्स अधिक वायचं काय होतं? स्क्वेअर होतो. आणि खालती एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर ह्याचा पण गुणाकार कॉमन मध्ये वरती टाकायचा असा. आता डावी बाजू आपली काय सांगा? बी स्क्वेअर आहे इज इक्वल टू इकडे काय आहे? इकडे काय आहे? इकडे पण स्क्वेअर झालेला आहे, तर पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर टाकला आपण. आणि ह्याला काय म्हणायचं? टेकिंग स्क्वेअर रूट. आता दोघांचा वर्ग काढून टाकायचा. हा बी झाला. बी इज इक्वल टू काय आलं? एक्स अधिक वाय अपॉन काय झालं? एक्स वाय. म्हणजे बी ची व्हॅल्यू आपली किती आली सांगा? म्हणजे मिडल टर्म आपलं काय आलंय? इथं लिहा, स्क्वेअर रूट काढलं आपण. काय काढलं इथं? वर्गमूळ काढलं. आणि कुठं कुठं आपण फॉर्म्युला वापरलाय तो लिहून घ्या. इथं फॉर्म्युला वापरलाय. कुठला फॉर्म्युला वापरलाय इथं घ्या. ए प्लस बी आणि ए मायनस बी. कुणाचा फॉर्म्युला वापरला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर.
हा फॉर्म्युला वापरला इथे बघा इथे ह्या स्टेपला. अशा स्टेप तुम्हाला करता आल्या पाहिजे, लक्षात ठेवा. चला पुढचं घ्या.